शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेत माझ्या समवेत स्थानिक पक्षाचे सन्माननीय आमदार निष्ठावंत शिलेदार आमदार नितीनदादा देशमुख उपस्थित आहेत। सोबतच आमचे दोनही जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत। जी अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी आणि लाजीरवाणी घटना खदान जिल्हा अकोला येथे घडली। एका अल्पवयीन मुलीला ज्या पद्धतीने निर्वस्त करणे, सिगारेटचे चटके देणे, मुंडन करणे, म्हणजे त्याचं वर्णनही अत्यंत किळसवाणं आणि घाणेरडं आहे। अशा पद्धतीने ज्या मुलीच्या सोबत अनन्वित अत्याचार झाले, त्या मुलीच्या कुटुंबियांना जे भेदरलेलं आहे, घाबरलेलं आहे। आम्ही त्यांच्या आईची भेट घेतली, ज्या प्रचंड अजूनही शॉकमध्ये आहेत। आपण काय बोलतोय किंवा आपण बोललेलं त्यांच्यापर्यंत ते पोचत नाही, त्या एवढ्या शॉकमध्ये आहेत। त्या कुटुंबाला भेट देणं ही आमची जबाबदारी होती आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा जे आम्हाला सांगणं आहे की कुटुंब प्रमुख त्या म्हणून त्यांनी या कुटुंबाला सांत्वन भेट आणि आर्थिक मदत, कारण शासकीय मदत जेव्हा येईल तेव्हा येईल, परंतु ती मदत आमच्या पक्षाकडून पोचली पाहिजे म्हणून पक्षप्रमुखांच्या त्या मदतीला आम्ही तिथपर्यंत पोचवायला गेलो होतो। पण या निमित्ताने काही प्रश्न उभे राहतात। मी जरा अकोला जिल्ह्यातला काही आपल्याला घटनाक्रम सांगितला पाहिजे आणि हो, हा घटनाक्रम सांगताना मी हेही जरा अधोरेखित केले पाहिजे की या घटना ज्या काळातल्या आहेत त्या काळामध्ये अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दस्तूर खुद्द राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी होते। अगदी आता महिनाभरापूर्वी फडणवीस साहेबांच्या ऐवजी विखे पाटील इथे पालकमंत्री म्हणून आलेले आहेत, परंतु गृहमंत्रीच ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था काय आहे याचं जरा आपल्याला सांगितलं पाहिजे। 16 डिसेंबर 2022ला इथे एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन पाशवी बलात्कार करण्यात आला। 16 जुलै 2022ला अकोला जिल्ह्यातला पैलपाडा इथलं गाव आहे, या पैलपाडा गावात शाळकरी मुलगी शिकवणीला जात असताना तिच्यावर बलात्कार झाला। त्यानंतर पातूर तालुका जिल्हा अकोला शिरला गावात एका मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली। अकोला शहरामध्येच म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, फार संस्कृतीच्या बाता मारणाऱ्या भिडेसारख्या काही लोकांचाही काय वाईट परिस्थिती असू शकते की एका अंध महिलेवर तिच्या अंध पतीच्या समोरच 6 एप्रिल 2023ला बलात्कार झाला। विशेष आहे की या सगळ्या काळामध्ये पालकमंत्री हे गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीसजी होते। 10 एप्रिल 2023ला बार्शी टाकळी तालुक्यातल्या धामंदरी इथल्या 4 अल्पवयीन शाळकरी मुलींवर त्याच शाळेच्या 2 नराधम शिक्षकांनी वारंवार त्यांना धमकावत, घाबरवत पाशवी अत्याचार केले। घटनांची ही यादी फार मोठी आहे, पण या सगळ्या घटनांमधल्या ज्या मुली आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या अल्पवयीन मुली आहेत आणि एका केसमध्ये एक अंध महिला आहे आणि तिच्या अंध नवऱ्याच्या समोर एका असहाय्य माणसाच्या समोर त्याच्या पत्नीवरती बलात्कार होतो। गृहमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे आता प्रश्न असा निर्माण होतो की गृहमंत्र्यांना कायदा सुव्यवस्था खरंच कळत नाही का? कायदा सुव्यवस्था वारंवार उघड्यावर पडलेली आहे हे पुन्हा 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 महाराष्ट्रात अधोरेखित होतं आणि तरीही त्यावर कसलीही ठोस पावलं उचलली जात नाही। या सगळ्यांमध्ये काही सकाळी मी काही महत्त्वाचे काही बाईट बघितले, त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचे काही बाईट बघितले। मला खूप आश्चर्य वाटलं, नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम हर, की त्यांच्याकडून हे अजिबात मला अपेक्षित नाही आहे। त्या असं म्हणाल्या की महिला सगळं काही पोलिसांनीच करायचं का? भाषा कशी बदलते बघा, सत्ताधाऱ्यांच्या सोबत गेलं की भाषा बदलते। सगळं काही पोलिसांनीच करायचं का? सगळं काही गृहमंत्री आणि सरकारनेच करायचं का? मुलींनी सुद्धा आत्मनिर्भर झालं पाहिजे।
14 वर्षाच्या 15 वर्षाच्या लेकराने काय आत्मनिर्भर व्हायचं? 14-15 वर्षाच्या लेकराला काय आत्मनिर्भरतेची भाषा कळेल? एक अंध महिला तिच्या अंध नवऱ्याच्या समोर बलात्कार होतो, त्या अंध महिलेला तुम्ही काय आत्मनिर्भर व्हायला सांगताय? म्हणजे आत्मनिर्भरतेची तुमची व्याख्या काय आहे आणि ते कुणासाठी? मग त्या पुढे असंही काहीतरी म्हणाल्या की काय टोल फ्री नंबर आम्ही दिलाय 1091 वगैरे काहीतरी नंबर तर सांगत होत्या. लागतो टोल फ्री नंबर? आपण 14-15 वर्षांच्या मुलीबद्दल बोलतोय, अकोल्यातल्या, जिथे देवेंद्र फडणवीस जी पालकमंत्री होते आणि आता 1 महिन्यापूर्वी चार्ज विखे पाटलांकडे गेलाय, त्या अकोल्यातल्या शाळकरी मुलींबद्दल बोलतोय. या शाळकरी मुलींकडे मोबाईल असतो? शाळेत जाताना शिकवणीला येताना त्या मोबाईल घेऊन फिरतात? 7वीची पोरगी, 5वीची पोरगी, 6वीची पोरगी यांच्याकडे मोबाईल असेल की त्या लगेचच त्यांना कुठेतरी इनसिक्युरिटी फील झाली आणि त्या टोल फ्री नंबर लावत बसतील? बरं, त्यातूनही समजा एखाद्या महिलेच्या बाबत घडली आणि तिने टोल फ्री नंबर लावला, किती टोल फ्री नंबर लागतात? किती वेळा टोल फ्रीचा नंबर उचलला जातो? मग त्यांना कोणीतरी विचारलं की काय तुम्ही पीडितेकडे जाणार की नाही जाणार? त्यांनी यावं की नाही यावं तो त्यांचा प्रश्न आहे, कारण जो कोणी संवेदनशील माणूस आहे तो तसे निर्णय घेतो. मात्र मी 15 दिवसांपूर्वी गेले होते, मग 15 दिवसांपूर्वी मी हे केलं ते केलं. घटना जर काल उघडकीस आली तर तुम्ही 15 दिवसाच्या आधीची ग्वाही काय देताय? कुणाला सांगताय तुम्ही हे सगळं? या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची उल्लेखनीय गोष्ट अशी की आत्ता जी घटना घडली, मला त्या कुटुंबाचं नाव, आडनाव, पीडितेचं नाव याबद्दल अजिबात वाच्यता करायची नाही. परंतु अत्यंत आर्थिक विपन्नावस्थेत जगत असलेल्या त्या कुटुंबाच्या, जेव्हा त्या मुलीच्या वडिलांना मी आत्ता भेटले आणि ते रडत सांगत होते की ताई आम्ही 2 वेळा गेलो होतो पोलीस स्टेशनला, खदान पोलीस स्टेशनला आम्ही 2 वेळा गेलो होतो, परंतु आमची पोलीस तक्रार लिहून घेतली नाही. आरोपी गणेश कुमरे उर्फ गणीभाई, भाई म्हणतात त्याला, गांजाचा धंदा आहे त्याचा, दारू विक्रीचा धंदा आहे त्याचा. गृहमंत्री फडणवीस साहेब, तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या जिल्ह्यामध्ये गांजा आणि दारूचा धंदा करणाऱ्या माणसाच्या विरोधात पोलिसांकडे 2 वेळा तक्रार गेली होती आणि पोलिसांनी ती तक्रार लिहून घेतली नाही. पोलिसांनी त्याच वेळेला तक्रार लिहून घेतली असती, हप्तेखोरीमध्ये अडकले नसते तर कदाचित हा प्रकार थांबवता आला असता. याच अकोल्यामध्ये काय ते कॅफे प्रकरण, नेट कॅफे प्रकरण किती वाढले? या सगळ्या नेट कॅफे प्रकरणांमधून चालू असणारं लैंगिक शोषण आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या. पण अकोला पोलीस प्रशासनाचं लक्ष कुठे आहे? ज्या नेट कॅफेमध्ये अनेक वेळा तिथे मुलींच्या सोबत दुर्व्यवहार होतो, गैरवर्तन होतं आणि त्याच्या घटना वारंवार पुढे येतात, पण त्यावर अकोलाचं पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नाही. याला नेमकं कारण काय? यावर कुणी बोलेल का? ज्या महिला आयोगाच्या सोकॉल्ड बोलत होत्या की मुलींनी आत्मनिर्भर झालं पाहिजे, 2च महिन्यापूर्वी कल्याणमध्ये अवघी 7 वर्षाची चिमुरडी, 7 वर्षाच्या लेकराने काय आत्मनिर्भर व्हायचं? 7 वर्षाचं लेकरू शाळेतून घरी येताना आईला सांगत होतं, मम्मी भूक लगी है, मुझे वडापाव खाना है. आई वडापावच्या गाडीवर वडापाव घेत असते, तेवढ्या वेळात कुणीतरी येतो आणि पोरीला धपाधप चाकूने भोगसून जातो. कधी त्या पोरीने टोल फ्री नंबर लावायचा? 7 वर्षाच्या लेकराकडे कसा मोबाईल येईल? काय गृहमंत्री महोदयांना या गोष्टी कळत नाही आहेत का की जिथे कुठे शाळा असेल, कॉलेजेस असतील, तिथे तुमच्या पोलीस चौक्या असाव्यात, नाक्यावर थांबतील पोरं अशा जागा तिथे निर्माण होऊ नयेत, यासाठीच्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाव्यात. तुम्ही घटना घडून गेल्यानंतर पंचनामा करणे, चौकशी करणे आणि या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मुळात घटना घडूच नये यासाठी प्रिकॉशनरी पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अशा काही पावलं उचलणारच नाहीत का? 2 वेळा ज्या अर्थी पोलीस तक्रार लिहून घेत नाहीत, कल्याणमधली पण हीच तक्रार होती की मुलीचे आईवडील सांगतात की आम्ही तक्रार दिली पण पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही.
अकोल्यात पण हीच तक्रार की आम्ही तक्रार दिली पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही। गृहमंत्री महोदय, आमचा पुन्हा आपल्याला प्रश्न असेल की आपली प्रशासनावरची पकड ढिली होत आहे का? आपण वारंवार उघडे पडताय आणि गृहमंत्री म्हणून आपण सपशेल नापास ठरत आहात। इतके नापास ठरताय की पुन्हा पुन्हा आपल्याला उत्तर आणि सारवासारव करावी लागते। त्यामुळे या सगळ्या घटनांच्या बाबत आम्ही हिवाळी अधिवेशनातही महिला असुरक्षेचा हा जो मुद्दा आहे, रस्त्यावरची तर लढाई आम्ही लढत आहोत। आम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे सभागृहाच्या बाहेर प्रश्न उपस्थित करत आहोत। शासनाची मदत मिळो न मिळो, कुटुंब प्रमुख म्हणून सन्मान्य उद्धव साहेब अशा प्रत्येक पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत। पण त्याच वेळेला या भागाचे सन्माननीय आमदार म्हणून हिवाळी अधिवेशनात नितीन दादा सुद्धा तो प्रश्न उचलतील आणि आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू आणि अशा प्रत्येक पीडित कुटुंबाच्या सोबत आहोत। कारण गृहमंत्र्यांकडून अपेक्षा करणे आम्हाला व्यर्थ वाटते। महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहे असं वाटतं आणि आज मुंबईतही एका तरुणीवर मुंबईत गँगरेप झाला। मुंबईतच अजून एक घटना घडली होती, ज्या घटनेमध्ये किती वाईट गोष्ट आहे ही की एका महिलेचे तुकडे तुकडे केले जातात, ते फ्रीजमध्ये ठेवले जातात, ते कुकरमध्ये शिजवले जातात, पुन्हा मिक्सरमधून बारीक केले जातात आणि ते कुत्र्यांना खाऊ घातले जातात। बीडमध्ये भाजपचे आमदार, त्या आमदाराच्या कुटुंबातले लोक एका पारधी समूहातल्या महिलेला भर रस्त्याने पळवत निर्वस्त्र करतात। जिथे भाजपचेच लोक बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना मिठाया भरवतात, जिथे भाजपचाच बलात्कारी कुलदीप सेंगर याच्या समर्थनार्थ भाजपचे लोक मोर्चे काढतात, जिथे भाजपचाच एका पदाधिकाऱ्याच्या विरोधात महिला कुस्तीपटू आंदोलन करतात, पण तरीही सरकार नावाची यंत्रणा ढिम्म हलत नाही। तिथे महिला असुरक्षेचा प्रश्न किती भेसूर बनत चाललाय त्याची आपल्याला कल्पना असेल। नीलम गोरेंना स्वतःची कोजी चेअर वाचवायची आहे, त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला करता ते काय असतं, आम्हाला जर या प्रश्नाचं राजकारण करायचं असतं ना तर आम्ही तुमच्यासारखं हिंदू की मुस्लिम असं करत बसलो असतो। पीडितेची जात कोणती, धर्म कोणता, ज्याने अन्याय केला त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, ह्या गोष्टी केल्या असत्या। परंतु जात आणि धर्म शोधणे हे नीलम गोरेंचं काम आहे। नीलम गोरे यांनी राजकारण आणि समाजकारणाबद्दल ब्र शब्द सुद्धा काढू नये, कारण ज्यांनी सगळीच नैतिकता गहाण ठेवलेली आहे आणि फक्त सत्तेसाठी आणि स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी ज्या लोकांनी इमान गहाण टाकले, अशा लोकांनी या प्रश्नावर भाष्य करू नये। अशा लोकांना कायद्यावर विश्वास राहिलेला नाही, मॉब किलिंगही लोकांनी केलं पाहिजे, त्यांच्या मताशी काय नाही, अशा कुठल्याही अविवेकी मताशी आम्ही सहमत असू शकत नाही। मी अत्यंत संविधानिक लढाई लढण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि आमचा विवेक जागा आहे। आमच्या पक्षाचे, कुटुंबाचे, आमच्यावरचे जे संस्कार आहेत ते सुडाची भावना ठेवणारे नाही, तर आम्ही हेड द सीन बट नॉट द सीनर अशा न्यायाने वागणारे लोक आहोत। आम्हाला न्याय हवा असतो आणि तो न्याय संविधानिक पद्धतीने मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो। चित्रा वाघांनी संताप व्यक्त केलेला आहे घटनेवर, पण त्यांनी म्हटलंय की हा जो आरोपी आहे हा कुटुंबातीलच नातेवाईक आणि ओळखीतला आहे, त्यामुळं एवढी अघोरी घटना घडलेली आहे, पालक एवढे अज्ञान कशाचा सवाल त्यांनी केलेला आहे। काय माहितीये का, ह्या भाजपच्या ज्या तिसऱ्या चौथ्या फळीतल्या आक्रस्ताळ्या बायका आहेत ना, या आक्रस्ताळ्या बायकांना संजय राठोड प्रकरणातही असंच काहीतरी दिसत होतं। स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वाटेल तेव्हा वाटेल त्या पद्धतीने वागायचं आणि बेताल स्टेटमेंट करायचे। याच तिसऱ्या चौथ्या फळीतल्या आक्रस्ताळ्या बाई ज्या नांदेडच्या आरोग्याच्या प्रश्नाच्या घटनेवर बोलताना म्हणाल्या की महिलांना काय आम्ही बळजबरीने गोळ्या खाऊ घालायच्या का, त्या बाईंना एवढा बुद्ध्यांक त्यांचा नाही आणि त्यांच्या हे कळलं नाही की 24 तासामध्ये ज्या 31 घटना मृत्यूच्या घडल्या त्यामध्ये काही 31च्या 31 महिला मृत्यू नव्हते, फक्त 7 मृत्यू प्रसूती गुंतागुंतचे होते आणि बाकीचे मृत्यू ट्रॉमा, सर्पदंश आणि इतर कारणाने होते। परंतु सरकारचं लंगडं समर्थनच करायचे आणि निव्वळ आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद, महामंडळ ह्या सगळ्या सभापती, उपसभापती अशा खुर्च्या वाचवण्यासाठी
जर या सगळ्या महिला पुढारी बायका आपलं बाईपण विसरून, बाईपणाच्या संवेदना विसरून जर असं गलिच्छ फक्त आणि फक्त सरकारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात, तर यांच्याबद्दल फक्त आणि फक्त मी क्यू करू शकते यांच्या बुद्धीची. आणि जो रेफरन्स वापरला की नातेवाईक होते, मुलगा दुसऱ्या समाजाचा आहे, मुलगी दुसऱ्या समाजाची आहे, या चुकीच्या गोष्टी एक्झॅक्टली मी म्हटलं ना की भाजपच्या तिसऱ्या चौथ्या फळीतली ह्या ज्या आक्रस्ताळ्या बायका आहेत ना, या अभ्यास करत नाहीत. आणि ते मी म्हटलं नातेवाईक, जात शोधणे, धर्म शोधणे हे राजकारण करणाऱ्या लोकांच्यासाठीच्या लखलाभ गोष्टी आहेत. मला एक कळतं, तो कुठल्या जातीचा, तो कुठल्या धर्माचा, कारण या प्रकरणात तर तो अजिबात कुटुंबातला नातेवाईक नाहीये, तो एका वेगळ्याच समुदायातला, मुलगी एका वेगळ्याच समुदायातली आहे. पण तरी सुद्धा ते काहीही असो, गुन्हा घडलेला आहे, गुन्हेगार आहे आणि विक्टिमला न्याय मिळाला पाहिजे. पण मुळात अशा घटना घडूच नयेत, कायद्याचा त्यांना धाक असावा, यासाठी सरकार नावाची यंत्रणा म्हणून तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत यावर या सगळ्या बायका बोलतील का, तर त्या बोलत नाहीत. पण याच बायका जेव्हा कधी अजून वेगळ्या ठिकाणी बसलेल्या असतील तेव्हा मात्र म्हणजे ज्या आक्रस्ताळ्या बाईंच्या संबंधाने आपण प्रश्न विचारताय ना, त्या बाईंना मला फार विशेष वाटतं की मुंबईमधला आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रॅलीमध्ये जीपवर घडलेला प्रसंग नाकारणारे लोक आणि संसदेत राहुलजींच्या बाबतीत न घडलेला प्रसंग रंगवून सांगणारे लोक यांच्याकडून मला अजिबात काही न्यायपूर्ण आणि न्यायबुद्धीची अपेक्षा नाही. शुक्रवारी जेव्हा ही घटना झाली तेव्हा त्या आरोपीला म्हणजे गनीबाईला वाचवण्यासाठी तुमच्या मित्रपक्षातला एक नेता तिथे गेला होता. त्यानं प्रकरण माफसत केलं जावं आणि गुन्हे दाखल होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले. तुम्ही मित्रपक्षातला असा शब्द वापरताय. मी त्या पक्षातली आहे ज्या पक्षाचे नेते सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, ज्यांनी स्वतःच्याच पक्षातल्या संजय राठोडांचा राजीनामा घेतला होता. आणि त्या आक्रस्ताळ्या बाई त्या पक्षातल्या आहेत ज्याने त्याच संजय राठोडला नंतर मंत्रिपदावर घेतलं होतं. शरद पवार गटाचा शहरातला मोठा नेता आहे, नाव सांगा ना. आता तुम्हाला नंतर सांगतो, इथे नाही सांगू शकत. पत्रकारच घाबरले तर काय व्हायचं. घाबरायचा विषय नाही काय तुम्ही माहिती करून घ्यायला पाहिजे. ताई, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता. आज एक फोटो ट्विट केलाय. मला वाटतं मी त्या फोटो ट्विटवर वेगळं काही बोलेन आणि नंतर नक्की बोलेन. पण आत्ता हा सगळा जो काही मामला आहे तो एका अल्पवयीन पीडित मुलीच्या वर झालेल्या अत्याचाराच्या संबंधाने आहे. त्या फोटो ट्विटबद्दल सन्मान्य संजय राऊत साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. फोटो आम्ही कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. भाजपच्या लोकांनी उडता तीर स्वतःला का घुसवून घेतला हा पहिला प्रश्न. आणि नंतर काहींनी तर चंद्रशेखर बावनकुळे बाहेर कुटुंबासोबत फिरायला गेले आहेत असं स्वतःच नेत्याचे नाव त्यांनीच का घेतले हा संशोधनाचा विषय. पण त्याच्यावर नंतर कधीतरी बोलूया. तुम्ही वातावरण खराब असल्यावर तुम्ही रेफरन्स दिला. ही राजकीय वातावरण नाही, हे तर वाईट आहेच आहे की महाराष्ट्राची कायदे सुव्यवस्था उघड्यावर पडलेली आहे. अशा वेळेला ज्या पक्षाचा प्रादेशिक अध्यक्ष या नात्याने त्यांनी गृहमंत्र्यांचे कान पिळले पाहिजेत की गुन्हेगारी वाढत आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, काय पोलिसी बळ फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकण्यासाठीच तुम्ही कार्यरत ठेवलेलं आहे का? काय इथलं पोलीस खातं फक्त आणि फक्त जे निष्ठावंत लोक उद्धव साहेबांच्या सोबत आहेत त्यांच्यावरच फक्त केसेस टाकण्यासाठी केलेलं आहे, पक्ष फोडण्यासाठी आणि गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी केलेलं आहे का? आणि बाकी सगळे लोक मात्र तुम्ही मोकाट सोडलेले आहेत का? हे प्रश्न त्यांना नक्की विचारले पाहिजेत. पण मला वाटतंय तुम्ही ज्या कुठल्या नेत्याच्या संबंधाने बोलताय त्याने मकाऊवरून विशेषतः जुगारात सगळे पैसे हरून आल्यानंतर आपण त्याच्या परत येण्याची वाट बघितली पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही मला एका वाहिनीशी बोलताना बोलला की माझी मुलगी पण घरी असते. मला तुमच्या एका मैत्रिणीचा आता एक फेसबुकला खूप मोठा आर्टिकल आलं होतं. राजकारणापलीकडील सुषमाताई जी आहे तुमचा पूर्ण संघर्ष त्यात मांडलेला होता. हे सर्व पाहत असताना सर्व म्हणजे आतून अशी भीती वाटते का, एक आई म्हणून, एक महिला म्हणून? मला सकाळी ही बातमी कळल्यानंतर म्हणजे जी अस्वस्थता माझ्या मनात होती, कल्याणच्या घटनेनंतर तर अक्षरशः म्हणजे काळीज हलणारी गोष्ट होती की 7 वर्षाच्या लेकराला त्याच्या आईवडिलांना आम्ही भेटायला गेलो आणि अशाच पद्धतीने या आक्रस्ताळ्या बायका घाणेरडे स्टेटमेंट जेव्हा देत होत्या तेव्हा त्या लेकराच्या फोटोच्या समोर नैवेद्य म्हणून चॉकलेट्स ठेवले होते.
हे 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 वाईट आहे. हे ज्यांना कळत नाही, ज्यांच्याकडे काळीज नाही, ज्यांच्याकडे संवेदना नाही, ज्यांना प्रत्येक गोष्टीत फक्त आणि फक्त राजकारण, सत्ता, खुर्ची आणि आपल्या नेत्याला वाचवणं एवढंच दिसतं. आम्ही काय म्हटलं की आम्ही त्या पक्षाचे लोक आहोत ज्या पक्षामध्ये एक संजय राठोड दोषी आढळल्यानंतर त्याचाही आम्ही राजीनामा घेतला आणि आत्ता जे बोलणारे आहेत ते त्या पक्षातले लोक आहेत. त्यांनी त्याच संजय राठोडला मंत्रिपद देऊन सोबत घेतलेलं आहे. महिलांवर जो अत्याचार होतो त्याचा तुम्ही घटनाक्रम सांगितला आणि त्या घटना म्हणजे त्या त्यांच्यावर जो अत्याचार होतो त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस तुम्ही मुंबईत येणार का? इथलच्या ज्या महिला शिवसेनेच्या ज्या तुमच्या पदाधिकारी आहेत त्या काय करतात? चांगला प्रश्न विचारला. करण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे? नाही, आमच्या महिला प्रचंड सक्षम आहेत, परंतु माध्यमांचं बऱ्याचदा असं असतं काय बोललं याच्यापेक्षा कोण बोललं याला महत्त्व प्राप्त. हां, बोला 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 दादा बोला. आमच्या दादा महिला उत्तर देत आहेत. नेहमी असे एक थांबा ना कसं असते जिल्ह्याची माहिती तर आम्हाला लोकल ताईपेक्षा आम्हाला माहीत राहते. आमच्या महिला वेळोवेळी ह्या लोकांच्या घरी जातात, यांचं सात्वन करतात, अधिकाऱ्याची चर्चा करतात. फक्त आमच्या महिला काही असं प्रसारमाध्यम समोर नाही आल्या कधी, काऊन की शिवसेनेच्या महिला आहेत अजून काही राजकारणात परिपक्व नाहीत, समाजकार्य करतात, मार्केटिंग करत नाहीत. एवढ्यात आमच्या महिला कमी आहे. फक्त आता तुमच्या हिशोबाने आम्हाला त्यांना सांगायला लागेल की प्रसारमाध्यमासमोरही गेल्या पाहिजेत. गेल्या होत्या मी तेच बोललो, वाकुळीताई गेल्या होत्या. आणि काही मुलांना आढळल्यानंतर त्या बाकी मुलांनी त्या लोकांना हटकलं आणि तिथून काढून दिलं. या ठिकाणी ते वाक्य संपलं. म्हणजे 15 अकराला स्मशानभूमीमध्ये अत्याचार थेट झाल्याचा उल्लेख हा एक मुद्दा आहे. यामध्ये दुसरं वाक्य परत सुरू होतं की मग 5-7 दिवसांपूर्वी देखील माझ्याशी त्या मुलांनी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही जी नेमकी कॉन्ट्रोवर्सी आहे याचा फायदा जो आहे लोकांना होणार नाही का? हा पहिला मुद्दा आहे. किंवा जाणीवपूर्वक हे वाक्य लिहिलं गेलं किंवा फॅक्ट ती वेगळी आहे, नेमकं तुम्हाला काय आढळलं? अहो किती साधी गोष्ट आहे ही. ज्या पोलिसांकडे 2 वेळा तक्रार केली आणि ज्या पोलिसांनी ती तक्रारच लिहून घेतली नाही. माझा प्रश्न गृह खात्यालाच आहे की गुन्हेगारांपेक्षा सुद्धा गुन्हेगारांना अभय देणारे जास्त मोठे गुन्हेगार आहेत की पोलीस गुन्हेगारांना वाचवण्यासाठी FIR मध्ये जाणीवपूर्वक असे लो फॉल्स ठेवतात जेणेकरून उद्याला केस उभी राहिली तर त्याला पटकन त्याच्यातनं सोडवता येऊ शकेल. आणि म्हणून पोलीस खात्यावर जरा प्रशासनाची पकड आणि हे असं असल्यामुळे गुन्हेगारांना जास्त उत्तेजन मिळतं आणि म्हणून आम्ही गृह खात्याला प्रश्न विचारतोय की तुमची पकड राहणार आहे की नाही. कारण जो आरोपी आहे तो तिथेच बाजूला काहीतरी दारू गांजा विकतोय, तो आरोपी आहे, त्याच्याकडे 2 वेळाला तक्रार त्याच्या विरोधात केलेली आहे, ती तक्रार लिहून घेतलेली नाही. सेम थिंग इज हॅपन इन काय कल्याणमध्ये 7 वर्षाच्या लेकराच्या बाबत हेच घडलं आणि 2-3 वेळा ते कुटुंब पोलिसांकडे गेलं आणि तक्रारच लिहून घेतली नाही. आत्मनिर्भर, आत्मविश्वास मुलींमध्ये जागला पाहिजे. 14-15 वर्षाचे लेकरू, 7 वर्षाचे लेकरू, त्याला त्या शब्दांचे अर्थ तरी कळतात का? हे सरकार पक्षात बसणाऱ्या ज्या काही मी म्हटलं ना की भाजपच्या 3ऱ्या-4थ्या फळीतल्या ज्या आक्रस्ताळ्या बायका आहेत, या आक्रस्ताळ्या बायका म्हणतात की टोल फ्री नंबर वापरा. 7 वर्षाच्या लेकराकडे कुठून मोबाईल असणार आहे जे शाळेतून परत येत आहे? त्याला काय टोल फ्री नंबर कळणार आहे? मुळात शाळकरी लेकरू जर असुरक्षित, आणि मुद्दा एका मुलीचा नाही आहे लक्षात घ्या. एक घटना जेव्हा एका वस्तीमध्ये एका गावामध्ये घडते ना, त्या घटनेचा परिणाम इतर कुटुंबावर होतो. इतर कुटुंबांमधले सुद्धा लोक आपल्या मुलींना बाहेर पाठवायला धजावत नाहीत. मग ते मुलगी शिकायला जाणारी असो की खेळायला जाणारी असो, एकूण वातावरण भयभीत आणि दहशतीखाली येतं. मग दहशतमुक्त वातावरण देण्याची जबाबदारी कुणाची? तर ती गृह खात्याची. आणि म्हणून मी म्हणते की गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः या जिल्ह्याचे मी जो घटनाक्रम इथे वाचून दाखवला, 16 डिसेंबर 2022ला 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध दिलं गेलं. 16 जुलै 2022ला अकोला जिल्ह्यातल्या पैलपाडाला शाळकरी मुलगी शिकवणीला जाताना बलात्कार झाला. पातूर जिल्हा अकोलामधल्या शिरला गावात एका मुलीवर बलात्कार करून हत्या झाली. अकोला शहरातल्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीच्या समोरच बलात्कार झाला.
6 एप्रिल 2023ला, त्यानंतर 10 एप्रिल 2023ला बार्शी टाकळी तालुक्यात धामणदरीला 4 अल्पवयीन शाळकरी मुलींवर, ह्या मुलींना काय तुम्ही आत्मनिर्भर दिली? आणि बरं, ह्या सगळा जो घटनाक्रम आहे तो दस्तूर खुद्द गृहमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाचा आहे. म्हणजे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल नापास आहेत माझ्या नजरेत, महाराष्ट्राच्या नजरेत ते कम्प्लिटली फेल्युअर आहे हे त्यांचं, हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. ललित पाटीलच्या केसमध्ये आपण शंभर देसाई आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी असं म्हणलं की आम्ही तुम्हाला नोटीस देऊ. मी त्यांचं स्वागत करते. आणि काय त्यांनाच विचारा की दादा, मी चळवळीतनं आली असं मी आधी पण सांगितलं. माझ्यासाठी पॉलिटिकली करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं फार गरजेचं आहे. आणि नोटिशी, केसेस ही माझ्यासाठी प्रेमपत्र आहेत. त्यांनी पाठवली तर मी नक्की ती स्वीकारेन, काही हरकत नाही. नितीन दादांना पण केसेसची नवीन नाहीत, मला केसेस नवीन नाहीत, संजय राऊत साहेबांना केसेस नवीन नाहीत. आता तर आमचे नेते आदित्यजी यांच्यावर पण एक केस दाखल झाली आहे. आम्ही निष्ठावंत असण्याचे ते पुरावे आहेत. आम्ही मेडल्स बनवून ते मिरवायला तयार आहोत. ते गृहमंत्री म्हणून नापास आहेत म्हणते मी, आणि गृहमंत्रीच या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पालकमंत्री म्हणून तर नापास असू देत, पण ते गृहमंत्री म्हणून नापास आहेत. आणि याच्या एक नाही, मी किती पुरावे आणि किती घटना सांगितल्या. अरे येरवडा जेलच्या बाहेर जिथे पोलीसच कैद्यांना पाकिटं देण्यासाठी मदत करतात आणि अख्खा पुरावा मी दिलाय, अख्खा व्हिडिओ, तरीही गृहमंत्री त्याच्यावर बोलत नाहीत, हे फार विशेष आहे. स्वतः ललित पाटीलने सांगितलं की मी ससूनला राहण्यासाठी 15 लाख रुपये 17.5 लाख रुपयाचा हफ्ता देत होतो. मी वर त्याच्यात असं सांगते की अरे बाबा, साधी केमोथेरपी जरी असली तरी 15 दिवसाच्या वर त्या पेशंटला ॲडमिट करून घेतलं जात नाही. 9 महिन्याचा काळ गरोदरबाईसाठी असतो, पण गरोदरबाईला पण कुणी 9 महिने ॲडमिट करून घेत नाही. ललित पाटीलला 9 महिने का ॲडमिट केलं यावर कारागृह अधीक्षक बोलत नाहीत. कारागृह अधीक्षक आणि कारागृह खातं हे कोणाकडे आहे? तुरुंग प्रशासन, फडणवीस साहेबांकडे. का फडणवीस साहेब त्याच्यावर बोलत नाहीत? प्रश्न विचारते मी. ससूनचे डीन आहेत, त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली जाते. ससूनच्या डीनची चौकशी नाही, नार्को चौकशीची मागणी मी केली आहे. मी त्याच्यावर आजही ठाम आहे. मी पुन्हा सांगते की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आई, बहीण, लेक आणि शिक्षिका म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणाईची मला चिंता आहे आणि मी त्यांच्या नार्कोची मागणी केली आहे. आणि चौकशी समितीच्या अहवालामध्ये डीन संजीव ठाकूर हे आता दोषी आढळलेले आहेत. संजीव ठाकूरला सह आरोपी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे आता इथपर्यंत प्रोसेस आलेली आहे, पण अजूनही त्यांची अटक राहिलेली आहे. ती अटक व्हायला पाहिजे. पण संजीव ठाकूर कोणाच्या आशीर्वादाने वाचत आहेत हा प्रश्न एकदा विचारला गेला पाहिजे. वारंवार तुम्ही सांगून देखील किंवा मागणी करून देखील त्यावर अंमलबजावणी होत नाही, याबाबत तुमचं काय म्हणणं? सदरक्षणाय खलनिर्दनाय हे पोलिसांचं ब्रीद आहे. सज्जनांचं रक्षण करू आणि दुर्जनांचा नाश करू. पण ज्या पद्धतीने आत्ता कारभार चालू आहे त्यावरून मात्र हे ब्रीद उलटं केलं की काय त्यांनी, की सदनिर्दनाय आणि खलरक्षणाय, की आम्ही दुर्जनांचं रक्षण करू आणि सज्जनांना मात्र त्रास देत राहू. अशाच पद्धतीची सध्या त्यांची कार्यपद्धती आहे. ते माझा एक शेवटला प्रश्न, भुजबळांसाठी तुम्ही एक हे लिहिलेलं आहे, पत्र लिहिले, पत्र लिहिलं आणि एक सोबत फोटो लिहिलेला आहे आणि सोबत टीका देखील केलेली आहे. काय नाही, मी टीका केली नाही. मी पुन्हा सांगते, मी कधीच कुणावर टीका करत नाही. मी सप्रमाण बोलते आणि मी प्रश्नांची उत्तरं मागते. माझा सरळ साधा प्रश्न आहे भुजबळ साहेबांना, तुम्हाला जर ओबीसींचे मुद्दे मांडायचे तर ते तार्किक पद्धतीने मांडा, व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नका. जरांगे 5वीत शिकलेला आहे, ह्याच्याच तुकड्यावर जगतो, हे मुद्दे कशासाठी काढताय? ते 5वी शिकलेले आहेत का? असतील कदाचित. अरे पण ते जर 5वी शिकलेले आहेत तर तुम्ही बुद्धिजीवी आहात ना, तुम्ही शिकलेले आहात ना, मग तुम्ही समजावून सांगा त्यांना की अरे बाबा, ओबीसीतून आरक्षण कसे शक्य नाही, कलम 16(4) काय आहे, 9व्या परिशिष्टामध्ये आरक्षणाची मर्यादा 50% वर जाऊ शकत नाही. जर कुणी असं म्हणत असेल की तमिळनाडूमध्ये तर 69% गेली, अरे पण 69% मर्यादा ही घटना दुरुस्तीच्या आधीची होती आणि तो कायदा 9व्या परिशिष्टात गेलेला आहे. 9वं परिशिष्ट उघडायचं असेल तर कलम 368 क नुसार दुरुस्ती करावी लागते. कलम 368 क ची दुरुस्ती ही विशेष बहुमताने होते. विशेष बहुमत म्हणजे संसदेतलं 272 खासदारांची बहुमत.
आता संसदेत 272 खासदारांचं बहुमत कुणाकडे? तर ते बहुमत भाजपकडे. मग भाजपने ही नुरा कुस्ती का लावली आहे? एकीकडे एकनाथ शिंदे साहेब म्हणतात शिवछत्रपतींच्या पायाची शपथ मी आरक्षण देईल मराठ्यांना. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की काही हो मी ओबीसींच्या बरोबर आहे. तिसरीकडे गुणरत्न सदावर्ते काय म्हणतायत की मी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करेन. तर त्याच वेळेला कुणीतरी बाळासाहेब सराटे हा पूर्णवेळ संघाचा कार्यकर्ता, माझ्याकडे त्याचे एव्हिडन्स आहेत, मी हवेत बोलत नाही कधीच, बाळासाहेब सराटे हा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात उभा राहतो. एकीकडे भाजपमधला एक गट म्हणतो, धनगर नेते सांगतात की आम्हाला एसटीतनं आरक्षण द्या. तर त्याच वेळेला नरहरी झिरवाळ सांगतात जर तुम्ही असं केलं तर आमचे 25 आमदार राजीनामा देतील. एकीकडे संदीपान भुमरे असतील, अतुल सावे असतील, गिरीश महाजन असतील, ते सांगतात की जरांगेजी आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत. तर दुसरीकडे नितेश राणे असतील, दरेकर असतील, प्रसाद लाड असतील किंवा भुजबळ साहेब असतील, हे सगळे म्हणतात की जरांगेचा बोलविता धनी कोण? आता विचार करा, आरक्षणाला समर्थन देणारे आणि आरक्षणाचा विरोध करणारे असे दोन्हीही झिरवळ, भुजबळ, राणे, दरेकर, सावे, भुमरे, शिंदे, फडणवीस, सदावर्ते, सराटे, अरे हे सगळे कुणाचे? हे सगळे काय आपण कझाकिस्तान मधनं आणले का युगोस्लाविया मधनं आणले? हे इथलेच ना. असं बोललं की म्हणते सुषमाताई लयच बोलतात. अरे अभ्यास करून बोलते दादा, ही नुरा कुस्ती आहे दादा. मराठे एकत्रित झाले अशा वेळेला ते ओबीसी मध्ये जातील का, म्हणून ओबीसींना भयभीत झालेल्या ओबीसींना एक वेगळं काहीतरी चॉकलेट देण्याचा प्रयत्न करायचा. मुळात माझं दोनही लोकांना म्हणणं आहे, जरांगे असतील किंवा भुजबळ असतील, दोघांनीही हे नीट समजून घ्यावं की आरक्षणाचा मुद्दा हा राज्यातला नाही. 368 क नुसार होणारी दुरुस्ती, 90 परिशिष्ट उघडण्याची प्रक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमधली 2/3 मेजॉरिटी ही ॲब्सोल्युटली मेजॉरिटी बीजेपीकडे आहे. बीजेपी प्रश्न सोडवू शकते, इच्छाशक्ती त्यांच्याकडे असायला हवी, पण ते तसं करत नाहीत. का करत नाहीत? कारण महाराष्ट्रात आज घडीला बीजेपी सगळ्याच पातळ्यांवर फेल्युअर ठरलेली आहे. महिला असुरक्षा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पीक विमा असेल, अनुदानाचा प्रश्न असेल, बेरोजगारी असेल, कंत्राट भरतीचं प्रकरण असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था असेल, या सगळ्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपाला लोकांना उत्तरं देताना नाकीनऊ येणार आहेत. त्यामुळे हे सगळे प्रश्न हटवून चर्चेच्या केंद्रस्थानी आरक्षणाचा प्रश्न आणला जातोय आणि जाणीवपूर्वक चर्चा भरकटवली जाते. आपण राजकीय गोष्टी बाजूला ठेवू, सत्सद विवेक म्हणून विचार करू. हिवाळा चालू आहे, आता हिवाळा राज्यात 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये हिवाळ्यात पाण्याचे टँकर चालू आहेत. जर हिवाळ्यात पाण्याचे टँकर चालू आहेत तर उन्हाळ्यात काय अवस्था असेल यावर बोलतंय कुणी? जायकवाडीचं पाणी काय करायचं, पाणी इकडून तिकडे कोणत्या जिल्ह्याला द्यायचं की नाही द्यायचं, यावरून भांडाभांडी चालली आहे. लोक मरतायत, यावर बोलतंय कुणी? बरं, ह्या सगळ्यात हाताला काय लागलं? आज बीडमध्ये 300 ते 400 लेकरांवर गुन्हे दाखल झाले. 307 सारखे गंभीर गुन्हे. 300-400 लेकरांवर गुन्हे दाखल होणं, तरण्या बांडपोरांवर गुन्हे दाखल होणं म्हणजे एका कुटुंबात 5च माणसं गृहीत धरा, 4-5-20, 2000 लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले ना. मग याला जबाबदार कोण? मला असं वाटतं की 2 समाजात चिथावणी देऊन, अरे कालपर्यंत मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, धनगर, सुतार, लोहार, कुंभार सगळी 18 पगड जातीची माणसं, गावगाड्यातली माणसं एकोप्यानं नांदत होती. अचानक एकमेकांकडे लोक संशयानं बघायला लागले. हे दूषित वातावरण कुणी तयार केलं? म्हणजे ज्यांना हिंदू विरुद्ध मुस्लिम ही दंगल पेटवायची होती, पण मुस्लिमांच्या समंजस भूमिकेमुळे ती पेटली नाही. जन आक्रोश मोर्चे याचसाठी त्यांनी काढले होते. सातारा पुसेसावळीची घटना असेल, संभाजीनगरची घटना असेल, अकोल्यातली घटना असेल, अहमदनगरची घटना असेल, कोल्हापूरची घटना असेल,
या प्रत्येक घटनेच्या दरम्यान मुस्लिम समुदाय प्रचंड सामंजस्याने वागला, ज्यामुळे हिंदू मुस्लिम दंगे होऊ शकले नाही. पण दंगल घडवल्यावरच निवडणुका जिंकता येतात असं ज्यांना वाटतं त्यांनी मग आता मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आमची पुन्हा पुन्हा विनंती असेल या दोघांना की असं न करता गावगाड्याची विण उसवू नका, गाव शांततेत राहू द्या, गाव घर समाज पेटला नाही पाहिजे, तरण्याबाण लेकरांवरती गुन्हे दाखल नाही झाले पाहिजेत. आणि आमचे प्रश्न महत्त्वाचे काय आहेत? अहो एक क्षेत्राचं प्रायव्हेटायझेशन होतंय, जर सगळ्या क्षेत्राचं खाजगीकरण होतंय तर आरक्षण कुठे मागणार आणि ते इम्प्लिमेंट कुठे होणार? त्यामुळे हेही प्रश्न किती महत्त्वाचे आहेत. रोजगाराच्या संधी याहीवर आपण बोललं गेलं पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्षून चालणार नाही. निव्वळ भुजबळ साहेबांनी एक स्टेटमेंट करायचं, जरांगेंनी एक स्टेटमेंट करायचं, याने फक्त आणि फक्त वाद चिघळत राहील. मी दोघांनाही फार छोटा माणूस कारण पुन्हा तुम्ही म्हणाल बळीनच बहीण म्हणताय, पटत नाही ना बाबा. शिंदे गटातल्या काही लोकांना बहीण म्हणलेलं पटत नाही. बघा म्हणजे नियत काय असते या लोकांची, नियत कळते. कारण ताई म्हणून बघायची वृत्तीच नाही ना, त्यांना बहीण म्हटलेलं पटत नाही. तुम्ही ऐकलंच सगळं, माध्यमांच्या याच्यातनं ऐकलं तुम्ही. मग त्यामुळे एक छोटा माणूस म्हणून ज्याला महाराष्ट्राच्या तरुणाईची चिंता आहे, या तरुण पिढीच्या भवितव्याची चिंता आहे, त्या चिंतेला साक्ष ठेवून प्रार्थना करते की गावगाड्याची विण उसवू नका, वाद चिघळवू नका, विवेकाने प्रश्न सुटू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.